त्या दिवशी छान कमेंट आली, उठणं 5 वाजता. नाही 5 वाजता उठली, ब्रश वश केला. कोण सांगितलं तुला कारवाई? हे बाय, लाईट चालू कर म्हटलं तर लाईट चालू केला. किती दलित दर आहे पाहत होतो. ती गोष्ट ऑर्डर टाकली आम्ही. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. या बाईने आज मला सकाळी सकाळी उठवलं 5 वाजतापासून. झोप बी नाही दिलं. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ब्लिंकिट वाल्याला झोपू नाही दिलं. सकाळी 6 वाजता काय बोलल तू? हे बोलो, हे लाईट चालू कर. हे बाय, लाईट चालू कर म्हटलं तर लाईट चालू केला. किती दलित दर आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. सकाळपासून उठत नाही का? सकाळपासून उठत नाही का? ऍक्च्युली पेनून राहिली होती तिला, म्हणून ती उठली. आणि त्या सकाळी सकाळी ब्लिंकिटवाल्याला बी झोपून नाही दिलं. गुड डे बोलवला आणि खारी बोलवली, म्हणजे टोस्ट बोलवली. तर गाईज, गुड मॉर्निंग. एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन ब्लॉग आज ब्रेडपासून सुरुवात करतो मी. आणि सकाळी सकाळी तर पाहिलंच असं कशी चिमण्या चुईचू करते. आमच्याकडे वातावरणच तसं आहे, फ्रेश राहते एकदम बिलकुल. असं वाटतं जंगलात राहून राहिलो आम्ही. सकाळपासून जे 5 वाजतापासून उठवलं का विचारू नका. विचारेल पेन होऊन राहिलं होतं म्हणून तिला झोप नाही आली. मी जागाच आहे अजूनही. फक्त आता 6 वाजून 51 मिनटं झाले. उठलो, इथं उठली 5 वाजतापासून उठली. चहाही काढून ठेवला, ब्रश बी झाला. आपला ब्रश व्हायचा आहे. ब्रश करतो पटकन, मग बोलतो. A few moments later. हे बा, आमच्या सुंदरीने सुंदरची रक्स बोलवली. सुंदरी छान तर वाटत आहे. अरे यार, वाईट आहे. रोस्ट केलेल्या खायची. तू ब्रश करतो की चहा मग थंड प्यायचा? 1 hour later. काहीच आपण झालो आहे आंघोळ करून रेडी. सकाळी सकाळीच आंघोळ केली. तुझ्या पहिला आंघोळ केली मी. स्वतः आणि तोंडावर पाणी घेतलं ना आंघोळ केली. हा कोणता प्रकार आहे? तू का तटका डबल चहा ठेवा लागला. माझा चहा तू केली ते ना दिसली खादोडे. तो चहा पूर्ण 8ला 2 कपचा 1 कप झाला. स्वतःचा चहा स्वतःच करायला लागते गायची. तर काही कोणी ऐकते नाही ते. गाळून घेतला, कोणी ऐकते. बनवला मी, गाळला. नाही, मी बनवून देतो कधी कधी. आज बनवून दे. रोजच बनवतो गौरव, आजच मी बनवला. ऐकून घ्या. रोज तू बनवतो, आज काय आहे गाईज? आज रक्षाबंधन आहे. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन टू ऑल. आणि हिनं सकाळी सकाळी काय बोलवलं? रक्स बोलवलं, रक्स. हॅपी रक्षाबंधन गाईज. सगळ्यांना रक्षाबंधनचा हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे भाई और बहनों, हॅपी रक्षाबंधन. भाइयों को नहीं, बहनों को सिर्फ. भाइयों को भी. साबर नाही, भावांची रक्षाबंधन असते. आज तुम्ही इंस्टाग्राम ओपन करून पहा. गाणं दिसून पहिलं गाणं धागो से बांधा. सगळेच. इकडे आपला चाय झालाय विथ गुड डे. आणि तुला तर याच्यात घेतलं त्रास होऊन झाला का? हा, पेन वगैरे असेल पकडे. गुड डे सुरू आहे इकडे आमचा. गुड डे. इकडे माझा बॅड डे सुरू आहे.
पेन लागू. आणि आता आम्ही मॅडम जर गेलो उठणं 5 वाजता. मॅम 5 वाजता उठली, ब्रश वश केला. कोण सांगितलं तुला कारभार काय चुलीतलं डेडिकेशन? अबे साले. रोज आता म्हणजे मी ठरवत आहे, ब्रेनला सांगत आहे की बेटा 6 महिने आणखी मजा कर, मग त्याच्यानंतर तुझे 2 दिवस बी नाही चालला. तुला काय वाटतं? मला खूप टेन्शन आहे आज. मला तेच वाटतंय. खूप टेन्शन होऊन राहिलं. मला तेच वाटते. मला हेल्थ प्रॉपर बनवायची. माझी जो शादी होती प्रॉपर हेल्थ कडे पण फोकस करायचा आहे आणि ठरवलंय मी की थोडे चेंजेस होईल. फक्त 6 मंथ. पण प्रेग्नन्सी अशी चीज आहे, टॅनिंग, फॅट. तरी ही एवढी मोठी नाही झाली जेवढे मी पाहिले अजून. म्हणजे मुली खूप. मला असं वाटत होतं ना, लिटरली मी म्हणजे गौरवच्या 4 पट होऊन जाईल का अशी एकदम अशी वाटत होतं पहिलं तसं, पण तसं काहीच झालं नाही. Meanwhile. Okay. Within 10. Okay. Within 10 days, we have to raise the concern with the sofa, right? Okay. So how will it take place? Replacement process? सोफा घ्यायचं डिस्कस सुरू आहे. Complicated, yes. आम्हाला जो ब्रँड घ्यायचा आहे तो आहे स्लीपी हेडचा. So it's better to go with the sleepy head directly, right? Brand itself. Is there any warranty on fabric also? Set of 5 will get, na? सेपरेट घ्यावं लागेल. The next day. नवीन दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे. तोच ब्लॉग कंटिन्यू केला आहे आणि आज आहे मला वीक ऑफ आणि मस्तपैकी बाहेर मस्त पाऊस चालू आहे. आज मी शूज धुतले होते, पॅन्ट मस्त पावसात भिजून राहिला आणि आज आपला मी इकडे शूज धुतले होते मस्तपैकी. आणि तिकडे बघा पाऊस बघा, झुंझुन पाऊस चालू आहे. आता हे म्हणाल तुम्ही हे कॅसेल ठेवलं होतं, हे चिमणे येत होते. मला लक्षात आलं तेव्हा मग ठेवून दिलं मी. म्हणजे मस्तपैकी चिमण्या येऊन खाऊन तरी जाईन, कारण की इकडे सोसायटीत खूप कमी येते. खारुताईसुद्धा येते आमच्या इथे, म्हणून आम्ही इकडे आज माहीत नाही पावसाचा मोसम तिकडे पूर्ण पांढरा झाला. इकडे दिसून नाही राहिलं तुम्हाला कॅमेरा, पण तिकडे फुल पांढरं झालं. आणि काल भेटल्या त्या मिरच्या, म्हणून मिरच्याच्या मस्त खेच्या बनणार आज. आणि आज थोडासा ब्लॉग लेटच चालू केला. वाजले किती बघा, 4:30 वाजून राहिल्या. आणि एक गोष्ट काल आम्ही पाहत होतो, ती गोष्ट ऑर्डर टाकली आम्ही. फर्निचर आहे ते. सो ॲज सून ॲज पॉसिबल. ते माहिती नाही ते डिलिव्हरीच्या पहिले येते की नंतर येते. होऊ शकते कदाचित आम्ही हॉस्पिटलमध्ये असेल तेव्हा येऊ शकणार. हां, वेळेवर तर घरी असताना जरी आलं तरी ठीक. आणि आता आम्ही कॅमेरा पण करणार होतो, पण थोडंसं काही अडचणी आल्या, त्याच्यामुळे कॅमेराचं काही ऑर्डर टाकला नाही. पण ते टाकलं फर्निचर. आणि आपला सोफा पण येऊन जाईल इथे 1 नंबरपैकी. सोफा काही दिवसात तुम्ही बघाल, सोफा बघाल, इकडे काही फर्निचर बघाल, तिकडे काही बघाल. थोडं सेटअप करण्याचं चालू आहे घर. आणि दिवाळीत तर रिनोव्हेट करणार आहे आम्ही प्रॉपरली. हे काउंटर वगैरेचं सगळं बजेट पाहून आम्ही करू काम, कारण की बजेटच्या बाहेर गेल्यावर पूर्ण टाईट होऊन जाते. आता लागली मस्त भूक, स्वयंपाक करणं चालू आहे. आज थोडंसं लेटच झालं. आणि हे म्हणाल तुम्ही आता तयारी चालू आहे आमची थोडी. ठीक आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा गाईज. चला गाईज, मी थोडीशी हेल्प करू लागतो हिला आणि नंतर बोलतो. तोपर्यंत तुम्ही ब्लॉगवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मागचे पण ब्लॉग बघत राहा. ठीक आहे. 1 eternity later. आत्ता मस्त जेवण झालं 1 नंबर. आणि गरमी तशी होऊन झाली का विचारू नका. हां, मस्त पाऊस चालू आहे बाहेर अजून पण. हां, ना कुठं बाहेर जाऊ शकत. आज थोडंसं बाहेर जायचं आहे मला संध्याकाळी. गुल्लक आणायचं आहे मला. आणि गुल्लक यासाठी की पैसे सेविंग करायचे आहे, कारण की जास्त EMI लावण्यात काही फायदा नाही आहे. आणि
आताच सोफ्याचं पण आपल्याला पाहायचं आहे थोडंसं कसं काय राहील. एक ब्रँड आहे, छान ब्रँड आहे, तो फक्त ऑपरेट करते बँगलोरमध्ये. तर आम्ही कॉन्टॅक्ट केला, त्याशी बोललो कसं काय त्याचं राहते. 3 सीटरच घ्यायचं आहे आम्हाला, पण बघू कसं होते, कारण की त्याच्यासोबत एक सिंगल सीटर पण लागेल. तर तो किती बजेट जातं काय जातं ते बघणार आणि नंतर मग पाहतो. आता सध्या तर एक ऑर्डर केला आहे, ते बघू कधी येते काय येते. तर नेहमीच सांगतो आहे की तुमचा जेवढा सपोर्ट राहील आम्हाला तेवढंच आपलं चॅनल ग्रो करेल. ज्यांना इच्छा असते कमेंट करायची ते नक्की करू शकता आणि मोस्ट ऑफ जणं करतात पण. त्या दिवशी एक छान कमेंट आली, तनय जाधव म्हणून आहे, तनय जाधव म्हणून. ते ओळखीचेच आहे, ते तिला जान्हवीला माहिती आहे. पण त्यांची छान कमेंट आली की आम्ही एका ब्लॉगमध्ये बोललो होतो की गाडीचं ॲडजस्ट तरी मी जाणार आहे, बोलणार आहे गाडीचं काय कसं आहे ॲडजस्टमेंट. कारण की ॲम्ब्युलन्स पाहिजे वेळेवर, कधी रात्री आहे. ते जे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे त्यांच्याकडे आहे ॲम्ब्युलन्स. समजा जर वॉटर रप्चर झालं आहे, म्हणजे बॅग रप्चर झाली वॉटर बॅग, तर मग बाईकवर तर जाऊ शकणार नाही. आणि कॅब याला रात्री भेटते नाही भेटत. दुपारचं झालं तर काही इश्यूज नाही आहे, कॅब भेटून जाईल. तरी बघावं लागेल असं होतं तर. A few inches later. आता थोडा वेळ झालो तर आम्ही झोपलो होतो आणि आता झोपलो. काय झालं? थोडी जोरात आडवी मुवमेंट करते, असं म्हणजे ते असं आडवं होऊन जाते एकदम. बापरे, भयंकर वाटते. त्या वेळात तसं वाटतं पोटातले जे काही आहे ते भेटते नाही, थोडीशी धांदरत पण नाही. आडीचे तिकडे हातपाय करतात. मुवमेंट करून राहिली का? मुवमेंट फायटिंग खेळून राहिली. आज मी चाललो आता थोडंसं बाहेर, कारण की गुल्लक आणायचं आहे. आणि आमचं असं ठरलं आहे की प्रत्येक महिन्याला सेविंग झाली पाहिजे, डिसाईड केलं. आणि काहीच मिडल क्लास लोकांनी करायलाच पाहिजे. आणि आपण एवढं आमचे पुष्कळ आमचे कामं व्हायचे अजून. आता जबाबदाऱ्या पण वाढत आहे. नाही, आम्ही कसं ना, आम्ही असंही सेव्हिंग करतो, पण ऍक्च्युली काय होतं ना की असा विचार करतो की नाही, आता पेमेंट वगैरे आलं किंवा काही असे पैसे असले तर आम्ही विचार करतो की नाही आम्ही ठेवतो ते अकाउंट मध्ये, पण नाही राहते. पण तुमच्यासोबत असं होते की मला माहिती आहे सगळ्यांच्या अकाउंट मध्ये राहिले की UPI सगळ्यात मोठा डेंजर आहे. आणि आमचं लास्ट टाइम एक होतं काढलं ते आम्ही फोडलं. पण ते कधीच होतं, ते त्या रूमचं होतं, ते रूमवरच होतं ते. मग किती रुपये निघाले त्यातून? 2000. आम्ही टाकलेच नव्हते म्हणा त्याच्यात. पण आता यावेळेस टाकू, फक्त 500च्या नोटा टाकायच्या त्याच्यात. हा, एक टार्गेट ठेवावं लागते. आणि वर्ष, आणि खरंच काय परत आई पण येणार आहे आता 2 दिवसांनी. आणि तिला याच्यासाठी बोलवलं कारण आता मला त्रास जरा जास्त होत आहे. तर कधी पण डिलिव्हरी व्हायचे चान्सेस असू शकतं असं मला वाटते, आम्हाला वाटू राहिलंय. म्हणून आम्ही रिस्क नाही घेतली, म्हटलं चला बोलून घ्या. कारण की कसं आहे ना, एक सोबत मला तरी सोबत लागेल, कारण की कसं आहे ना, हँडल तर करून घेऊ, पण विषय असा आहे की सोबत हिला सांभाळायला राहिलं तर मी बाकीचे कामं करू शकतो. आणि माणसाचं काम कसं असते ना, मग बाकीच्या फॉर्मॅलिटीज असतात हॉस्पिटलच्या किंवा अदर कुठल्या गोष्टी असतात, काही अन्न बाहेरून सोबत असलं की मग तेवढं टेन्शन राहणार नाही. तसं तर 9 महिने मला गौरवने सांभाळलं, पण अजून पण तर कोणी झालं नाही, आम्ही दोघं होतो. आईने म्हटलं होतं मध्ये मीच तिला बोलवलं नाही, कारण तिकडे सुद्धा खूप काम आहे, खूप जबाबदाऱ्या असल्या कारणाने त्यांना त्रास देणं मला सोयीचं नाही वाटलं. आणि एवढं काही हार्ड नाही ना, दोघांचं करणं होतं त्यामुळे तेवढं काही नाही मॅनेज केलं. पण आता नाही होता. आम्ही सगळ्या बॅग्स करून तयार रेडी आहे, कारण की जर इमर्जन्सी गरज पडली, छोटी बॅग जी आहे काळीवाली ती घेऊन झोला लेके चल देऊ. आम्ही 2 बॅग पॅक केल्या आहे, ज्याच्यामध्ये एक इमर्जन्सी बॅग पॅक केली आहे, ज्याच्यामध्ये सेम सामान आहे, आणि दुसऱ्या बॅग मध्ये पण सेम सामान आहे. फक्त हँडी आहे ती जी इमर्जन्सी वाली, जी लवकर आपण बॅग पॅक उचलली आणि गेलं एवढा बॅगा घेत बसा, ती मी आणू शकतो नंतर पण आणता येते. सो म्हणून आम्ही असं हँडी तयार करून ठेवलं. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं हे की देव करून रात्रीच्या वेळेत हे सगळं नाही झालं पाहिजे, कारण खूप गडबड होईल. गडबड अशी होईल म्हणजे म्हणायला तसं काही दांदरण्यासारखं नाहीये, पण आपल्या स्वामी अशा अडचणीत नाही टाकणार. मला पण असं वाटतं दिवसाच होईल, जे काही होईल ते दिवसाच होईल. कारण
मला नाही वाटत एवढी बेकार सिच्युएशन होईल म्हणून, नाही झाली पाहिजे. आणि होणार पण नाही. स्वामी एवढं म्हणजे परीक्षा नाही घेणार, आजपर्यंत नाही घेतली एवढी परीक्षा, तर आता कुठे घेणार. सो गाईज, आणि परत गौरवनी गोष्ट सांगितलीच तुम्हाला की आम्ही काही गोष्टी आता अपडेट करतोय घरामध्ये. समोर बघा तुम्ही ब्लॉग मध्ये, तुम्हाला पुढे म्हणून येणाऱ्या म्हणतो ब्लॉगमध्ये की कळेलच फ्रंट काय म्हणजे update सोमवारचे करणार. ब्लॉग घेणारे मिस नका करू, भले 1-2 दिवस लेट होईल आमच्याकडून. ते तर होणार आता, कारण की सध्या तरी सिच्युएशन अशी situation आहे. नाही सांगू शकत. आता समजा जर डिलिव्हरी आली तर त्यात 1-2 दिवस तर सगळे बिझी मी राहणार. असं तर नाही होणार की ही तिकडे राहीन हॉस्पिटलमध्ये, मी इकडे ब्लॉग एडिट करत राहीन. हा, ते पॉसिबल नाही. possible त्यामुळे नाहीये. थोडं समजून घ्या. हा. आणि आता येणाऱ्या वर्षामध्ये तसे पण तुम्हाला रेग्युलर हा, तर मिळेल. नवीन मेंबर राहील.